सध्या काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही आहे. त्यामुळे पवार साहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना नवी आणि मोठी ऑफर दिली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांचे हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारे ठरले. शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मात्र आठवलेंनी पवारांना असा कोणताही आत्मघातकी निर्णय न घेण्याचा सल्ला दिला असून त्याऐवजी महायुतीसोबत येण्याचं खुलं निमंत्रण दिले. आठवलेंची ऑफर नेमकी काय आणि पवार काय निर्णय घेऊ शकतात याचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. सध्या काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही आहे. त्यामुळे काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पवार साहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं आणि NDAकडे आपण त्यांनी येणं आवश्यक आहे. तर अजितदादा पवार इकडे आले होते. अजितदादा असते तर कदाचित पवार साहेब इथं आले असते किंवा नाही, त्यांना भाजपमध्ये भाजपवर जायचं नसेल आणि RPI घ्यावं. मी त्यांना घेऊन त्यांना तिकडे जातो. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. या संभाव्य विलिनीकरणावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी काँग्रेसवर अत्यंत कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की सध्याच्या काळात काँग्रेसमध्ये आता पूर्वीसारखा कोणताही दम राहिलेला नाही. ज्या पक्षाचं भविष्य अंधकारमय आहे आणि ज्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय अशा पक्षात शरद पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याने आपला पक्ष विलीन करणं म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मोठं नुकसान ठरेल. काँग्रेसला नजीकच्या काळात चांगले दिवस येण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत असंही त्यांनी ठामपणे नमूद केले. आठवलेंनी पवारांना 2 प्रमुख पर्याय सुचवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी थेट भारतीय जनता पक्षासोबत हात मिळवणी करावी. शरद पवारांचा दांडगा अनुभव आणि त्यांची विकासाची दृष्टी देशाला नवी दिशा देऊ शकते असं आठवल्यांचं मत आहे. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मात्र तर शरद पवारांना काही राजकीय कारणांमुळे किंवा मतभेदांमुळे थेट भाजपात जाणं शक्य नसेल तर त्यांनी दुसरा पर्याय निवडावा. हा पर्याय म्हणजे त्यांनी आठवल्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील व्हावं. आठवले यांनी असंही आश्वासन दिलंय की जर पवार RPI मध्ये आले तर ते स्वतः त्यांना मोठ्या सन्मानानं भाजपकडे घेऊन जातील आणि त्यांना योग्य तो मान मरातब मिळवून देतील. मला वाटतं की शरद पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये आपली पार्टी विलीन करू नये. पण मी त्यांना पूर्वीचा सल्ला दिला होता की आपली पार्टी काँग्रेस विलीन करा. पण सध्या काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही आहे. त्यामुळे काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पवार साहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं आणि NDAकडे आपण त्यांनी येणं आवश्यक आहे. तर अजितदादा पवार इकडे आले होते. अजितदादा असते तर कदाचित पवार साहेब इथं आले असते किंवा नाही, त्यांना भाजपवर जायचं नसेल आणि RPI घ्यावं. मी त्यांना घेऊन त्यांना तिकडे जातो. ही ऑफर देताना आठवलेंनी शरद पवारांसोबतच्या त्यांच्या जुन्या संबंधाची आठवण करून दिली आहे. एकेकाळी आठवले हे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याण मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्यातील वैयक्तिक संबंध राजकीय मतभेदांच्या पलीकडे आहेत. म्हणूनच शरद पवारांनी चुकीच्या मार्गावर म्हणजेच काँग्रेस सोबत जाण्याऐवजी योग्य मार्गावर म्हणजेच NDA सोबत यावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असल्याचं त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष आता केवळ नावालाच उरला असून तिथे गेल्यास पवारांच्या हाती काहीच लागणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते रामदास आठवले यांचं हे विधान म्हणजे केवळ एक ऑफर नसून विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची एक रणनीती असू शकते. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल अशी भीती सत्ताधारी पक्षांना असू शकते. त्यामुळे पवारांना अशा ऑफर्स देऊन त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीही आठवलेंनी अशाच प्रकारच्या ऑफर्स शरद पवारांना दिल्या होत्या. मात्र पवारांनी नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी पवारांनी आठवलेंच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील इतर पक्षांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. आठवलेंनी घेतलेली ही भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संमतीने आहे की त्यांचे हे वैयक्तिक मत आहे यावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र आठवलेंनी ज्या पद्धतीने काँग्रेसला लक्ष्य केले त्यावरून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि महायुती यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचं दिसून येते. शरद पवार यांच्यासारख्या मुत्सद्दी नेता या ऑफरवर काय भूमिका घेतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. त्यातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दावा केलाय की शरद पवार यांनी स्वतः विलिनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिला होता, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्याला विलंब झाला. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांसारखे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सूचकपणे म्हटले. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांनी या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की पक्षाकडे असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीतही यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अनिल देशमुख यांनीही विलिनीकरणाच्या बातम्या फेटाळून लावल्या असून आम्ही सध्या केवळ महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र शरद पवार यांनी पूर्वी एका मुलाखतीत भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा त्यात विलीन होतील असे संकेत दिले होते, ज्यामुळे या शक्यतांकडे दुर्लक्ष करणं कठीण झालंय. महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही दिवसात चित्रपटांनाही लाजवेल असा नाट्यमय खेळ बघितलाय. त्यामुळे भविष्यातही काही होऊ शकतं एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.